मुंबई महानगरपालिकेच्या इमारतीला 124 वर्ष झाल्यानिमित्त काल सायंकाळी आकर्षक अशी रोषणाई करण्यात आली होती। या शतकोत्तर रौप्य महोत्सवाचं उद्घाटन उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आलं आणि यावेळी त्यांचा संपूर्ण परिवार सुद्धा उपस्थित होता। आणखीन एक आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरलाय ती म्हणजे मुंबई महानगरपालिकेची इमारत। मुंबई महानगरपालिकेच्या इमारतीला 125वे वर्ष सुरुवात झालेला आहे आणि त्या निमित्ताने आहे ते मुंबई महानगरपालिकेला रोषणाई करण्यात आलेली आहे। या शतकोत्तर रौप्य महोत्सवाचं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन करून मोठ्या दिमाखात ही रोषणाई करण्यात आलेली आहे। अनेक नगरसेवकांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडलेला आहे आणि जवळपास सर्वच इकडे जे पर्यटक येतात ते ह्या महानगरपालिकेच्या इमारतीला जी रोषणाई केलेली आहे ते पाहण्यासाठी गर्दी करताना पाहायला मिळतात। त्याचबरोबर सेल्फीचा आनंद घेताना देखील आपल्याला पाहायला मिळते। एकीकडे आपण पाहिलं तर सीएसटी स्टेशन बाजूलाच लागून आहे, त्यालाही देखील मुख्य प्रवेशद्वाराला रोषणाई केलेली पाहायला मिळते आणि अनेक पर्यटक आहेत ते इकडे सेल्फी आणि फोटो काढण्यासाठी उपस्थित असतात। त्याच पद्धतीने आता मुंबई महानगरपालिकेला अशा पद्धतीची रोषणाई केलेली आणि आपण पाहू शकतो इथे मोठ्या प्रमाणात आहेत ते लोक, महिला असतील, सेल्फी आणि फोटो काढण्यासाठी गर्दी करताना पाहायला मिळतात। शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते या रोषणाईचं उद्घाटन करण्यात आलं। आपण यांच्याशी बातचीत करून जाणून घेऊया। काय सांगाल, सेल्फी काढताय, फोटो काढताय तुम्ही? खूप बरं वाटतंय, मजा वाटते, छान केलाय काहीतरी नवीन। सर्व हे जे महिला आहेत त्या इकडे फोटो काढताना आपल्याला पाहायला मिळतात आणि एकंदरीत ही गर्दी आहे ती आता दिवसेंदिवस वाढताना पाहायला मिळेल, कारण का मुंबईतलं आणखीन एक आकर्षणाचं केंद्रबिंदू ठरलेलं आहे ते म्हणजे मुंबई महानगरपालिकेचं मुख्यालय। कॅमेरा पर्सन सचिन शिंदेसह वैभव परब, एबीपी माझा, मुंबई।